नाशिक शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे। पवननगर परिसरात एका 22 वर्षीय तरुणाला देशी बनावटीच्या पिस्टलसह अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने ही कारवाई केली आहे। नाशिक शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने पवननगर सिडको परिसरात देशी बनावटीचं पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाला रंगेहात अटक केली आहे। या तरुणाचं नाव राहुल प्रकाश डोंबे, वय 22, राहणार अशोकनगर सातपूर असं आहे। याच्याकडून 30,000 रुपये किमतीचं देशी बनावटीचं पिस्टल आणि 500 रुपये किमतीचं एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलंय। पोलीस अंमलदार चंद्रकांत गवळी आणि महेश खांडबहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा तरुण पवननगरमधील सुलभ शौचालयासमोर संशयास्पदरित्या फिरत होता। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुलभ शौचालयासमोर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलाय। पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आलंय। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीकडून शस्त्र जप्त करण्यात आलं असून पुढील तपास अंबड पोलीस ठाण्यात सुरू आहे। नाशिकमध्ये देशी पिस्टल घेऊन खुलेआम फिरणाऱ्या तरुणाला अटक केल्यामुळे नागरिकांमध्ये एक दिलासा निर्माण झालाय। अशा प्रकारच्या प्राणघातक शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आता अधिक कठोर भूमिका घेताना दिसतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।